नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, सध्या आपण आपल्या चॅनलवर जी कथा ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे आत्याची मुलगी मैना. या कथेचे आत्तापर्यंत आपण आपल्या चॅनलवर 13 भाग ऐकलेले आहेत. आज मी तुमच्यासमोर सदरील कथेचा 14वा भाग सादर करत आहे. मित्रांनो, या अगोदर काय घडलं काय नाही या सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगून तुमचा टाईम वेस्ट करू इच्छित नाही, कारण आपले सर्व प्रेक्षक खूप हुशार आहेत आणि ते माझी प्रत्येक कथा आवर्जून ऐकतात हे मला माहीत आहे. जर एखाद्या प्रेक्षकानं या अगोदरची कथा किंवा कथेचा कुठला भाग ऐकला नसेल तर आपल्या चॅनलच्या पेजवरती जाऊन ती कथा ऐकायची आहे. या कथेचा एकसुद्धा भाग मिस झालेला नाही. पूर्ण भाग तुम्हाला जशाच तसे ऐकायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, आता पुढं काय घडलं हे मी थेट वर्णन करत आहे. तर पुढं असं घडलं की मी चित्राला, म्हणजे मैनाची जी शेजारी आंटी होती चित्रा, तिला रात्रभर ठोकून काढलं होतं. आमच्या दोघांमध्ये ढपाढपचा कार्यक्रम रात्रभर झाला होता. जवळजवळ 5 ते 6 वेळेस मी तिला एकदम परफेक्टली शांत केलं होतं आणि तीसुद्धा आता एकदम संतुष्ट झाली होती. तिनं तिच्या नवऱ्याकडून एवढं सुख कधी मिळवलं नसेल तेवढं सुख तिनं माझ्याकडून मिळवलं होतं. कसं पण बघितलं तर तिच्या नवऱ्याचं वय तिच्यापेक्षा 15 वर्षांनी तो मोठा होता आणि चित्रा जी होती ती ज्वानीनं एकदम मुसमुसलेली, तारुण्याच्या ऐन उंबऱ्यावर असलेली ही चित्रा. त्या चित्राला तिच्या नवऱ्यानं काही व्हायचंच नाही आणि तिचा जो नवरा होता तो प्रत्येक वेळा बाहेर देशाच्या ट्रिपवर असायचा, कधी बाहेरगावच्या ट्रिपवर असायचा. एकदा गेला की 15-15 दिवस, महिना जरी म्हणलं तरी चालेल, तो महिना परत यायचा नाही आणि मग ही इकडं जळत राहायची. तिला खूप वेळच वाटायचं एखादा छान मित्र करावा, एखादा ठेवावा कोणीतरी आपल्या कामाला, आपल्या मदतीला, परंतु तिचं मन कधी या गोष्टीसाठी धजलंच नाही. तिला प्रत्येक वेळेला भीती वाटायची, जर आपण कोणाला जरी ठेवलं तरीसुद्धा कधी ना कधी कोणाच्या तरी नजरेत येईलच. वेळेला नजरेत येईल त्यावेळेला आपण किती श्रीमंत आहोत हे सर्व श्रीमंतीचं ढोंग उतरलं जाईल. काही कुटाणा जर झाला तर मग मात्र आपल्या समाजामध्ये तोंड दाखवायलासुद्धा जागा राहणार नाही, हे सुद्धा तिला तेवढ्याच प्रकारे माहीत होतं. त्याच्यामुळं आता काही पण जरी झालं ती खूप घाबरून होती, समाजाला खूप भ्यायची. नवऱ्याची प्रतिष्ठा, त्याचा सर्व गोष्टीची तिला भीती होती. नवऱ्यानं जर सोडलं तर कुठं जावं, कारण तिच्या माहेरचे लोक पण तिच्या नवऱ्याचीच बाजू घ्यायचे. आता तिचा इतिहास सांगून तुमचा मी टाईम वेस्ट करू इच्छित नाही, त्याच्यामुळं ही गोष्ट मी थोडीशी बाजूला ठेवणार आहे. यावेळेला मी आत्याच्या घराकडे आलो आणि तिची माझी ओळख झाली असं नव्हतं, कारण याच्या अगोदर पण मी आत्याकडे यायचो आणि आलो की महिना आत्याच्याच घरी राहायचो. परंतु त्यावेळेला पण माझी चित्राची ओळख होती, परंतु असं कधी चित्रानं माझ्यासोबत केलं नव्हतं आणि तिची हिंमत पण झाली नसावी. आणि यावेळेला मात्र माझं नशीब एकदम चांगल्या दिशेनं जात असावं. योगायोगानं तिची आणि माझी यावेळा थोडीशी घसट जरा वाढली आणि यावेळा घसट वाढल्यामुळं आणि तिच्यावर जी उपासमारीची पाळी येत होती, कारण तिचा नवरा दिवसेंदिवस आता त्याचं वय झालं असल्यामुळं त्याला या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट नसावा. तो आला आणि कार्यक्रम जरी केला तरी 1-2 मिनटाचा कार्यक्रम असायचा. चित्रानं मला त्याच्याबद्दल सर्व काही माहिती दिली होती. 1-2 मिनटातच त्याचं पाणी सुटायचं आणि तो एकदम थंड पडायचा. मग रात्रभर चित्रा जळत राहायची आणि तो एकदम ढाराढोर झोपी जायचा. त्याला काही फरकच पडायचा नाही. चित्राला काय पाहिजे काय नाही, पैशाच्या पुढं तो एकदम आंधळा मुका बहिरा होऊन गेला होता. तो फक्त प्रत्येक गोष्ट चित्राला जर सांगायचं म्हणलं तर फक्त पैशातच मोजायचा आणि चित्राला म्हणायचा, तुला किती पैसे पाहिजेत सांग. आता चित्रा बिचारी थोडंसं स्वभावानं, तिचा स्वभाव पण तिच्यासारखाच नाजूक आणि दुसऱ्यांचा खूप विचार करायची. आपण जर चुकीच्या मार्गावर गेलो, चुकीच्या मार्गाला पाऊल पडलं, एखादा व्यक्ती आपण ठेवला आणि त्यानं जर पुन्हा आपला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली, समाजामध्ये आपली काही प्रतिष्ठा तर राहणारच नाही, परंतु खूप काही नुकसान मात्र होते. फायदा कमी आणि नुकसान जास्त हे चित्राला माहीत होतं. चित्रा पण चांगली उच्च शिक्षित होती, त्याच्यामुळं तिनं खूप विचार करून ह्या सर्व गोष्टीपासून खूप दूर राहिली होती. परंतु यावेळेला तिची आणि माझी जी घसट वाढली ह्याच्यामध्ये तिला आता दमच धरत नव्हता. त्याच्यामुळेच ती माझ्याकडं जास्त आकर्षित झाली आणि आकर्षित एकदा झाली की एकदा हाताखाली आली की मग संपलं. ती स्त्री आपल्याला लाईफ टाईम वापरायला मिळते, फक्त आपण त्या हिशोबाने चाललो पाहिजेत. मित्रांनो, तुम्हाला खोटं सांगत नाही, कोणत्याही स्त्रीला मिळवणं खूप सोपं असतं.
कारण ती स्त्री आपल्यावर विश्वास ठेवते, आपलं सर्व काही सर्वस्व देते. ती मिळवणं सोपं आहे, परंतु तिला टिकवणं खूप अवघड असतं. एखाद्या स्त्रीला आपण मिळवलो आणि तिला जर टिकवू शकलो नाही, तर तिला मिळवल्याचा आनंद आपल्याला कधीच आपण घेऊ शकत नाहीत. परंतु एखाद्या स्त्रीला आपण मिळवलं आणि तिला जर आपण लाईफ टाईम टिकवलं, तर त्यावेळेला आपल्याला जो आनंद मिळतो ना, तो आनंद खूपच वेगळा असतो. या सर्व गोष्टींचा मला खूप अभ्यास होता. त्याच्यामुळं माझ्या आयुष्यात आलेली स्त्री परत ती मला कधी झोल देत नसे आणि ती जन्मभर माझी गुलाम बनून राहायची. आता माझे दणके, माझी पद्धत, मला समजून घ्यायच्या गोष्टी सर्व काही लोकांपेक्षा मी थोडा हटके होतो. फक्त पैशातच मी श्रीमंत होतो असं नाही, मी मनानंसुद्धा खूप श्रीमंत होतो. लोकांची मदत कशी करायची, लोकांच्या गरजेला कसं पडायचं, अशा एक ना अनेक गोष्टी मी आत्मसात केल्या होत्या आणि प्रत्येक गोष्टीचा मी खूप जवळून आणि खूप बारकाईने अभ्यास केला होता. त्याच्यामुळे मला कधी कोणती गोष्ट जड गेलीच नाही. आता चित्राचं पण तसंच झालं. चित्राला मी कॅप्चर केलं होतं आणि ती माझ्या जाळ्यामध्ये अशी मस्त अडकली होती की ती मला सोडून देईल किंवा दुसरीकडे कुठं जाईल असं मला वाटत नव्हतं. तिच्या नवऱ्यापासून तिची इच्छा पूर्ण होत नव्हती. तिला जे काही घ्यायचं आहे ते फक्त पैशातच. त्याच्यामुळं चित्र आता माझ्याकडे वळली. मग शेवटी सकाळी आमच्या दोघांचा जो ज्यावेळा शेवटचा कार्यक्रम झाला, त्यावेळेला ती मला म्हणाली, आता चहापाणी पण झालं आपलं, आता पुढं काय करायचं ठरवलेस? मी म्हणालो, जातो आता आत्याकडं. तिनं कपाळावर हात मारून घेतला. अरे आता काय करू तुला? सारखं आत्याकडे जातो. काय आहे आत्याकडं तुझं? जे काही आहे ते इथं पण आहे ना. तू आंघोळसुद्धा जर तुला करायची असेल तर ती आंघोळसुद्धा इथंच करून घे. मी म्हणालो, असंच म्हणून तू मला बाथरूममध्ये घेऊन गेलीस आणि बाथरूममध्ये पण आपला एक जंगी कार्यक्रम झाला आणि जंगी कार्यक्रम होऊनसुद्धा आपली आंघोळ झाली नाही. मग ती मला म्हणाली, ठीक आहे चल आता आंघोळ करू. आता माझी इच्छा नसतानासुद्धा तिनं माझ्या हाताला धरून जवळजवळ फरफटतच म्हणजे ओढतच तिनं मला बाथरूममध्ये घेऊन गेले. बाथरूममध्ये गेल्यानंतर तिनं माझ्या अंगावर पाणी उडवायला सुरुवात केली. आता पण माझ्या अंगावर कपडे नव्हते आणि तिच्यासुद्धा. पूर्ण रात्र तर आम्ही अशीच घालवली होती आणि आता बाथरूममध्ये सुद्धा त्याच अवस्थेत. मित्रांनो, आता तिनं माझ्या अंगावर पाणी उडवायला सुरुवात केल्यानंतर मी तर काही गप्प बसणाऱ्यापैकी नव्हतो. मी पण तिच्या अंगावर पाणी उडवू लागलो. असाच टाईमपास करू लागलो. ती माझ्या अंगावर, मी तिच्या अंगावर. मग आमच्या दोघांचे हसण्याचे आवाज वाढू लागले. ती मला डिवचू लागली आणि मी तिला. मग मी तिला म्हणालो, चित्रा आता बस झालं, कारण अगोदरच मी खूप थकलो आहे. आता मला आराम करायची खूप गरज आहे. कारण आता जर मी आराम नाही केला ना तर माझी तब्येत डाऊन होईल. ती हसली आणि मला म्हणाली, तू सांड आहेस, तुला काय होणार आहे तुझ्या तब्येतीला? एक रात्र जागरण केलास म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नाही. मग मी तिला म्हणालो, हे गिझर अगोदर बंद कर आणि चांगलं मला थंड पाण्यानं मस्त शॉवर घेऊ दे. थंड पाण्याचा शॉवर अंगावर घेतल्यानंतर माझं बॉडी टेम्परेचर व्यवस्थित होईल आणि रात्री झोपलो काय आणि नाही झोपलो काय त्याचे परिणाम माझ्या शरीरावर होणार नाहीत. ती मला म्हणाली, कसं काय? तुला तर खूपच नॉलेज दिसतंय, म्हणजे काय म्हणायचं आहे मला पण स्पष्टपणे सांग ना. मी तिला म्हणालो, अगं चित्रा, ज्यावेळेला आपलं जास्त जागरण होतं ना त्यावेळेला आपण थंड पाण्यानं आंघोळ करायची. मित्रांनो, मी काही तुम्हाला लेक्चर देत नाही किंवा तुम्हाला असं करा म्हणून सांगत नाही, परंतु माझे जे स्वतःचे अनुभव असतात ते स्वतःचे अनुभव मी तुमच्यासमोर शेअर करत असतो. इतर लोकांप्रमाणे आपलं चॅनल नाही. इतर लोकांचा विषय वेगळा असतो, ते फक्त कार्यक्रमात सांगतात आणि बाजूला होतात. आपलं मात्र तसं नाही. मला तुमच्यासोबतचे रिलेशन दीर्घकाळ टिकवायचे आहेत. त्याच्यामुळं मी जे काही केलं आणि जसं काही मला जे वाटतं त्या सर्व गोष्टी मी तुमच्यासमोर जशाच तशा मांडत असतो. मित्रांनो, आता असं घडलं होतं की मी तिला सांगत होतो, थंड पाण्यानं आंघोळ केल्यानंतर माणसाचं जे शरीर असतं ते ताजंतवानं होतं. आता लोकांचं मला माहीत नाही, परंतु माझं स्वतःबद्दल मात्र तसंच होतं. मी थंड पाण्यानं आंघोळ केलो की परत जोशमध्ये येत असे. मला रात्रीचा माझा थकवा अगदी गायब व्हायचा. माझ्या अंगामध्ये अचानक वीज संचारावी तसा जोश यायचा, तशी ताकद यायची. मग मी थंड पाण्यानं आंघोळ करू लागलो. तशी चित्रा मला म्हणाली, मला तर थंड पाण्यानं आंघोळ करायची सवय नाही. परंतु मी तिला म्हणालो, जेवढी काही तू गरम झाली आहेस ना तेवढी अगदी एकदम शांत होशील आणि तुला परत आणखीन जोश येईल. बघ एकदा माझ्यासोबत थंड पाण्यानं आंघोळ करून. मग माझं बोलणं तिला बहुतेक पटलं असावं. आता ती माझ्या बोलण्यामुळं प्रभावित झाली की इतर काय मला माहीत नाही, की दुसरा आणखीन एखादा कार्यक्रम करता येईल असं तिला वाटलं, हे पण मला माहीत नाही. परंतु मला जे काही वाटलं ते मी तुम्हाला सांगतो आहे. ती तात्काळ माझ्यासोबत थंड पाण्यानं आंघोळ करायला तयार झाली. मग आम्ही दोघांनी एकाच शॉवरखाली थंड पाण्यानं आंघोळ करून घेतली. मस्त जवळजवळ 15-20 मिनटे म्हणजे अर्धा तासाच्या जवळपास आम्ही दोघेजण त्या थंड पाण्याच्या शॉवरखाली होतो. मित्रांनो, आता त्या थंड पाण्याच्या शॉवरखाली एवढी मस्त मजा येत होती
तिच्या केळाच्या गाभाऱ्यासारख्या पायाच्या पोटऱ्या, हाताचे दंड माझ्या नजरेमध्ये भरू लागले. मी परत एकदा साबण घेतलं आणि तिच्या त्या पायाला लावू लागलो. तिच्या अंगाला मी साबण घासू लागलो. ती हसू लागली आणि मला म्हणाली, तुझी इच्छा जागृत झाली आहे ना? तसं मी म्हणालो, नाही गं बाई, असं काही नाही. आता मी एकदम संतुष्ट झालो आहे. मला आता इच्छा वगैरे काहीच नाही. आता मला एकच इच्छा आहे, थंड शांत अंघोळ करायची आणि रिलॅक्सपैकी 2-3 घंटे झोपायचं. मग ती मला म्हणाली, एक काम करतोस का? मी म्हणालो, सांग ना, काय करू? आता अंघोळ झाली की मी तुझ्या आत्याकडे जाते आणि तू घरामध्ये आराम कर. तुझ्या आत्याकडे जाऊन मी घंटाभर तिकडंच बसते. सकाळचा स्वयंपाक वगैरे करायची एवढ्या लवकर काही घाई नाही, कारण तू तर झोपणार आहेस आणि जेवायचं मला पण एवढी काही इच्छा नाही. मी चहापाणी तर आपण दोघांनी घेतलेलंच आहे. वाटलंच तुला तर आणखीन चहापाणी घेऊ. तू झोप, तिकडं जाते. आणि तुझ्या आत्यानं जर विचारले तर मी सांगते, तो बाहेरच्या खोलीमध्ये झोपला होता. बाहेरच्या खोलीमधला AC खराब आहे, त्याच्यामुळं त्याची झोप व्यवस्थित झाली नाही. आता तुझी आत्या काही मला जबरदस्ती करणार नाही की तू तिलाच घेऊन का झोपली नाहीस म्हणून. त्याच्यामुळं तू एकदम रिलॅक्सपैकी आराम करू शकतोस. तसं मी म्हणालो, तसं बघितलं तर आत्याच्या घरामध्ये पण AC आहे, तिकडं पण मी झोपू शकतो. ती म्हणाली, अरे बाबा, तुला सांगितलेलं कसं समजत नाही? प्रत्येक गोष्ट तू आत्याच करतोस. कधीतरी ह्या चित्राचं पण बघ ना. मित्रांनो, मग ती जशी मला बोलत होती तसं मी तिला म्हणालो, ठीक आहे, तू जा आता. मग ती मला म्हणाली, तू जा म्हणजे तू पण बाहेर चल. असं म्हणून तिनं माझ्या हाताला धरून बाहेर काढलं. आम्ही दोघे पण बाथरूमच्या बाहेर आलो. मी अंगावर कपडे घातले. आता माझ्या अंगावर जे इनर कपडे होते ते काढून मी बाजूला ठेवले होते रात्रीच. तेच कपडे मी परत घातले. आता आत्याकडे जायचं, परत तिला टॉवेल मागायचं, चड्डी मागायची, बनियन मागायचं, हे सर्व काही मला योग्य वाटत नव्हतं. आणि चित्रासुद्धा मला म्हणाली, हे जाऊन मागणं कपडे योग्य नाही. त्याच्यामुळे जे कपडे आहेत तेच घाल. काय फरक पडणार आहे? आपण तर असे पण रात्री काढूनच ठेवले आहेत. मला तिचा विचार पटला. मी म्हणालो, ठीक आहे चित्रा. तेच कपडे घातले आणि सोफ्यावर बाहेरून बसलो. तिथं मस्त AC चालू होता. सकाळचे 7-7:30 वाजले असावेत. परत एकदा आमचा चहा झाला. चहा झाल्यानंतर ती मला म्हणाली, आता तुला बसायचं आहे की तू आराम करणार आहेस? परंतु मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे मी आता इतका पेंगाळलो होतो की मला किमान 1 तास तरी झोपावंसं वाटत होतं. आणि मी 1 तास म्हणून ज्यावेळेला झोपी जाईन किंवा मी झोपन, त्यावेळेला मी किती तास उठणार नाही हे मलाच माहीत नव्हतं. मी दिवसभर उठन, 2 तास झोपन की 4 तास झोपन की संध्याकाळी 5-6 वाजताच उठन, हे मला काहीच माहीत नव्हतं. मला समजत पण नव्हतं. त्याच्यामुळं ती जसं मला विचारली, तू झोपणार आहेस की बसणार आहेस, तसं मी चटकन म्हणालो, आता मी आराम करणार आहे. तू काही जरी म्हणलीस ना तर मी आता नाही बसणार, मला आराम करायचा आहे. असं म्हणून मी त्या सोफ्यावर माझे पाय लांबवले आणि तिथंच आडवा झालो. मित्रांनो, मी जसा तिथं त्या सोफ्यावर आडवा झालो तसं ती हसू लागली. मग ती मला म्हणाली, आता तुला नाही डिस्टर्ब करणार, झोप आराम. मी जाते तुझ्या आत्याकडं आणि थोडी करमणूक करून त्यांच्यासोबत चहापाणी वगैरे घेऊन मी येईन थोड्या वेळानं. 1-2 तास तर आता तुला डिस्टर्ब नाही, तू झोप आराम. ती जशी गेली तशी मी आराम झोपलो. ती निघून गेली आणि जात असताना मी तिला हाक मारलो, चित्रा. तसं ती हळूच आत जवळ आली आणि मला म्हणाली, बोला महाशय. मी म्हणालो, अगं, जात असताना तू बाहेरून लॉक करून जा, कारण मी तर बाहेर येणार नाही. तशी ती मला म्हणाली, एक सांगू का? मी म्हणालो, हो, सांग ना. ती मला म्हणाली, आता रात्रीपासून तू मला चित्रा करतोयस, परंतु तुझ्या आत्यासमोर, मामासमोर किंवा मैनासमोर कुणासमोरच तू मला चित्रा म्हणायचं नाही, आंटी बोल म्हणायचं. कारण कुणी जर तू माझ्या नावानं बोलतोयस हे जर ऐकलं ना तर खूप मोठा कुटाणा होईल आणि वेगळंच काहीतरी प्रकरण होऊन जाईल. मी म्हणालो, हो, तेवढ्या गोष्टी मला समजतात. जातो आता. जात असताना गेटला लॉक कर आणि चावी सोबत घेऊन जा. ती हसली आणि मला म्हणाली, ठीक आहे महाशय, निघते मी. असं म्हणून तिनं हात हलवला आणि निघून गेली. जात असतानाच तिनं माझ्या कपाळावर एक दीर्घ चुंबन अंकित केलं आणि ती निघून गेली. मी इकडं डोळे झाकले. मित्रांनो, माझे डोळे आता पटापट झाकू लागले होते. काय होईल काय नाही मला काही समजत नव्हतं, परंतु मला झोप मात्र भरपूर येत होती. मग ती जशी निघून गेली तसं मी झोपेच्या आहारी गेलो. मी किती वेळ झोपलो, काय झालं मला काहीच आठवत नाही. ज्यावेळेला 3:30-4 वाजले होते त्यावेळेला चित्रा मला उठवत होती आणि चित्रानं मला जागं केल्यानंतरच माझी झोपमोड झाली. मी उठलो आणि त्या सोफ्यावर बसलो. इकडे तिकडे बघतोय तर मैना पण तिथंच आली होती आणि आत्या पण. अरे, मी तर माझ्याच घरात म्हणजे आत्याच्याच घरात झोपलो आहे की काय, आणि मी रात्री जे बघितलं ते सर्व काही स्वप्न होतं की काय असं मला वाटलं. असं म्हणून मी सरळ माझी नजर समोरच्या भिंतीकडे वळवली आणि तिथं मला चित्राचा आणि तिच्या नवऱ्याचा मोठा पोर्ट्रेट केलेला फोटो लावलेला दिसून आला. मित्रांनो, मला लगेच कळालं मी चित्राच्याच घरात आहे आणि जे काही आपण रात्री केलं ते स्वप्न नव्हतं, खरं आहे.
आणि चित्रा जात असताना तिनं बाहेरून मला लॉक करून गेली होती आणि मी मात्र थकलो असल्यामुळं मी इथंच झोपलो होतो हे माझ्या लक्षात आलं. मग मी लगेचच चित्राला म्हणालो, काय आंटी, तुम्ही तर निघून गेलात आणि मला आत्तापर्यंत तुम्ही झोपू दिलात. तसं ती म्हणाली, अरे आम्ही 11 वाजता इथून बसलोत. बघ, मैना आली आहे, तुझी आत्या आली आहे, सर्व काही इथंच आहोत आम्ही सर्वजण. आणि तू एवढा बिनधास्त झोपला आहेस की आमचा एवढा गोंधळ, एवढा चिवचिवाट ऐकूनसुद्धा तुझी झोपमोड झाली नाही. बघ किती नवल आहे. मी म्हणालो, काय आंटी, तुमचा तो एसी रात्री चालतच नव्हता, त्याच्यामुळं मला झोप माझी झालीच नाही. मग लगेच आत्या म्हणाली, अरे मग तू परत यायचंस ना. मी म्हणालो, तूच तर ऑर्डर केली होतीस ना तिथंच राहा म्हणून, काय करणार आता, सकाळी एसी चालू झाला म्हणून माझे डोळेच उघडणार. मग ते आत्या लगेच मला म्हणाली, अरे मग चहा नाश्ता काही केला आहेस का. चित्रा लगेच म्हणाली, अगं बाई, तू कशाला काळजी करतेस, चहा नाश्ता पाणी सर्व काही केलं आहे त्यानं. त्यांनी सर्व काही केल्यानंतरच मी झोपायला लावले त्यांना आणि तुझ्याकडे आले. असं आहे का बाई, तू मात्र खूप छान आहेस. असं म्हणून आत्यानं चित्राच्या पाठीवर थाप मारली. मित्रांनो, त्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. तोपर्यंत आपल्या कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला कथा आवडली तर नक्की शेअर करा. एखादी मस्त कमेंट करा. निगेटिव्ह कमेंट काहीच कामाच्या नाहीत, कारण तुम्हाला काय पाहिजे काय नाही तुम्ही मला सांगितलं तरच समजणार आहे ना. बाय बाय मित्रांनो.